जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, आपण पाहताय जत 24 न्यूज। जत तालुक्यातील मत्स्य व्यावसायिक सुभाष चापलो लमाणे यांनी कर्जास कंटाळून काल सायंकाळी कर्जगी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। जत तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जत तालुक्यातील मच्छीमारांचा व्यवसाय नुकसानीचा झाला आहे। पूर्व भागातील अंकलगी, संख, बिवरगी आदी तलावात पाणी कमी असल्याने मत्स्य उत्पादनात कमालीची घट झाली आहे। तालुक्यातील मत्स्य संस्थांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे। सभासदांना उत्पादनाचे साधन नसल्याने सतत कर्ज काढून कुटुंब चालवावे लागत असल्याने तालुक्यातील सेवालाल मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था अंकलगी या संस्थेचे सदस्य सुभाष चापलो लमाणे यांनी मत्स्य व्यवसाय अडचणीत आल्याने अनेक सावकारांकडून खाजगी कर्ज काढले होते। कर्जदारांनी पैशासाठी तगादा लावल्याने सुभाष लमाणे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू आहे। तालुक्यात खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणात सुरू असून गोरगरीब कुटुंबांना बँका कर्ज देत नसल्याने नाईलाजाने उदरनिर्वाहासाठी खाजगी सावकाराकडे कर्ज काढतात। खाजगी सावकार भरमसाठ व्याजदर आकारून सामान्य कुटुंबाला व्याज व मुद्दलासाठी सतत तगादा लावतात। काही सावकारांनी सामान्य कुटुंबाचे शेतजमीन खरेदी करून व्याज व मुद्दल दिले तरी शेतजमीन सोडण्यास तयार नाहीत। असे अनेक उदाहरणे तालुक्यात सध्या सुरू आहेत। यातीलच एक प्रकार असून घेतलेले कर्ज व व्याज वेळेत देणे होत नसल्याने सततच्या वसुलीच्या तगाद्याने माणूस कंटाळून आत्महत्येसारखी घटना घडतात। सरकारने मत्स्य व्यवसायाचा शेतीपूरक व्यवसाय मध्ये समावेश केला आहे, परंतु त्यांना नुकसान भरपाई अद्याप दिलेली नाही। मत्स्य व्यावसायिकांचा दुष्काळी तालुक्यात मत्स्य व्यवसाय सुरळीत चालत नसल्याने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे।